हेच जाऊ नका इकडे, काळजी घ्या. ते संतांना तरी सोडा, गडकिल्ल्यांना सोडा, तुम्हाला दारू प्यायला धिंगाणा घालायला भरपूर जागा आहेत, तिकडे जावा. पाहायची जर म्हटलं, अरे वा, आहे की नाही, एकदम छान. तुकाराम महाराजांनी या ध्यान साधनेवरचं जे सुंदरसं वर्णन त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे ते देखील छान आहे. त्या काळची जी इथली परिस्थिती असेल, जे वातावरण असेल, काय अवघड असेल. कारण तुकाराम महाराजांचं गाव हे देऊ, इथपासून देऊ हे 11 किलोमीटर आहे. 11 किलोमीटर नंतर एक 5-6 किलोमीटरवरती भंडारा डोंगर, भंडारा डोंगरनंतर 5-6 किलोमीटरवरती भामचंद्र डोंगर. या भामचंद्र डोंगरावरती एकांत ठिकाणी वरती जी केव्ज आहे, कातळ गुहा आहे, ती तिथे येऊन त्यांनी जी ध्यान साधना लावली, त्या ध्यान साधनेचं सुंदरसं वर्णन तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातच करून ठेवलेलं आहे. ते असं: 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निरंकार, वामगिरी पठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणून आसन घातिले, ज्ञान आरंभिले देवाजीचे, सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीकर, दीपकी कर्पूर कैसा तो विरला, तैसा देव झाला तुका म्हणे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. मी संतोष उले, आपला होस्ट. तर आज आपण आलो आहे हे भामचंद्र डोंगर या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी. जवळजवळ 1 महिन्यापूर्वी आपण हरिहर किल्ला, हरिहरगड याला भेट दिली होती. त्यानंतर आपली पंढरपूरची वारी झाली आणि वारीनंतर आजला योग आला की भामचंद्र डोंगराला चला आपण भेट देऊया. या पवित्र स्थानी भेट देणं जमलं नव्हतं, बऱ्याच दिवसापासून चाललं होतं जाऊ, परंतु आज हा योग आला आहे. तर साधारणतः आपण एक 15-20 मिनटाचा ट्रेक केल्यानंतर आपण इथपर्यंत येऊन पोचतो. समोर दिसतो ह्या कातळकडा. आता धुक्यामध्ये दिसत नसेल तर तिथे ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी ध्यान साधना केली होती 15 दिवसाची, आणि त्याच्यानंतर त्यांना श्री हरी पांडुरंगाचं जे दर्शन झालं होतं ते ठिकाण ते समोर त्या केव्जमध्ये आहे. भामचंद्र डोंगराचा ट्रेक चालू केल्यानंतर साधारणतः एक 15 मिनटामध्ये आपण त्या सपाटीवरती येऊन पोचतो. खाली हा पूर्ण जंगल भागच आहे. जंगलात आपण समोर दिसतंय हे भामचंद्र डोंगराचं टोक, ज्या खाली आहेत तिथे केव्ज आहेत. आपण आता येऊन पोचलो हे त्या समाधी स्थळाजवळ. समोर दिसतोय हे भामचंद्र डोंगर. या बरं पळत दोघी पण. त्याला पोचला. तर आज आपण ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधना केली ते ठिकाण आहे भामचंद्र डोंगर. हा भामचंद्र डोंगर हा पुण्यापासून एक 40-45 किलोमीटर, मुंबईपासून साधारणतः एक 125-150 किलोमीटर आहे. आणि ही पवित्र भूमी आहे, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी ध्यान साधना केली ते ठिकाण हे आहे हे भामचंद्र डोंगर. एक अर्ध्या पाऊण तासाच्या ट्रेक नंतर घनदाट जंगलामधनं आपण येऊन पोचतो. ही कातळ भिंत आहे. या कातळ भिंतीच्या समोर इथून दिसत नसेल पण आहे इथे केव्ज आहेत, ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी ध्यान साधना केली ते ठिकाण. आज देखील किरळ झाडी आहे. जंगलातनं बाहेर आल्यानंतर समोर एक कातळ टाकं लागतं. पाणी तर आहे, पाणी आहे, पण त्यात कचरा आहे.
मित्रांनो, तुम्ही येताय वरती आणि या पवित्र भूमीवरती जेव्हा येताय त्यावेळेला आपल्याबरोबर जो कचरा आणताय तो कचरा असा इतरत्र टाकू नका. संतांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. हा समोरचा उभी कातळ भिंत आहे आणि कातळात कोरलेलं पाण्याचं टाक आहे. आम्हाला भेटलं येवलंसं रोप, ते म्हणतं येवलंसं रोपटं मी, तू म्हणाला तर मरून जाईन उंदरावर पाणी दे मला, आयुष्यभर तुझ्या कामा येईल, दिलं जीवदान मला तर तुला जगायला प्राण देईल, जगवलंस मला तर माझ्या देवासाठी फुलं देईल. त्याला आहे ना त्रास नका देवा. ते माकडे आहेत ना आमच्या पाठीमागे लागली होती प्रसन्न गडावरती. मंदिराच्या बाजूलाच कातळात कोरलेलं पाण्याचे टाके, सध्या तो पाणी भरपूर आहे याच्यामध्ये, फुल आहे. समोर हा कातळात बांधीव दरवाजा आहे. मंदिराची मूर्ती, मंडप आहे, सभा मंडपाचे कोरीव खांब आहे तिथे. वरती कमान पूर्ण कातळात कोरलेलं आहे. समोर एक मोठी मूर्ती आहे. महादेव. तर हे भामचंद्र देवाचं मंदिर आहे. आतमध्ये पाहिलंच असेल गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंड आहे आणि या सभा मंडपामध्ये 4 खांब आहेत, ते देखील कोरीवच आहेत. बाजूला मूर्ती कोरलेल्या आहेत. समोर हा नंदी आहे. इथे एक पाण्याचं टाक आहे. हवा मात्र आता भरपूर सुटलेली आहे. पाऊस झाल्यामुळे छोटासा वॉटरफॉल आहे. इथे पाण्याचं टाक आहे आणि या पाण्याच्या टाकीच्या पुढे जर आलं तर जे वारकरी पंथातील लोक आहेत, ध्यान साधनेसाठी येतात, ती लोक या ठिकाणी मुक्कामी राहतात. साधक निवास. आणि समोर दिसतंय ते केव, जिथे संत तुकाराम महाराजांनी आपली ध्यान साधना केली. समोरच्या झाडाजवळ आहे ते भामचंद्र मंदिर आहे. पुढे एक पाण्याचं टाकं लागतं. टाक्यानंतर साधक निवास आहे, जे वारकरी पंथातले शिकणारी लोक आहेत ते इथे येऊन ध्यान साधना करतात. तिथपासून पुढे जर आलं तर इथे थोडा आराम करण्यासाठी बेंच असतील. त्याच्या पुढे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्या ठिकाणी त्यांनी ध्यान साधना केली ते ठिकाण आहे इथे वरती. समोर दिसते ती केव आहे. आणि त्याच्या आधी इथे आपल्याला या झाडाच्या पायथ्याजवळ इथे त्या मूर्त्या ठेवलेल्या दिसतात. सुंदर दगडामध्ये कोरलेल्या आहेत मूर्ती. आणि दुसरा एक रस्ता येतो तो
खालनं येणारा रस्ता तो या साईडने एक येतो. म्हणजे वरती आपल्याला जे येण्यासाठी जे रस्ते आहेत ते 2 आहेत. आणि समोर या साईडला एक समोर दिसते ती केव आहे. चला आपण तिकडे जाऊन येऊया त्या केव्सकडे. आता मात्र चांगला जोरात पाऊस येऊन गेलाय. खळखळणारं पाणी, त्याच्यामधला हा प्रवास. तर सांगायचं विसरून गेलं, आपल्याबरोबर आज सौभाग्यवती ही देखील आलेली आहे. पाहिलं तसं बागलबुवा होऊन आलाय. तर त्या झाडापासून पुढे आल्यावरती त्या इथे समोर आहे, इथे एक पाण्याचं टाकं आहे. पाहूया आपण ते. हां, एक पाण्याचं टाकं आहे आणि इथे वरती एक आहे केव्ज आहे. पाहू ती त्या पाण्या टाक्यापासून पुढे आल्यावरती इथे एक छोटीशी केव आहे. तो इथे देखील सध्या लोक राहतात आहे. विचार केलेला बरा. बघा आता महाराजांच्या केव्सकडे, गुफेकडे. समोर ज्या मूर्ती ठेवलेल्या आहेत त्या मूर्तींपासून आपण उजव्या साईडने जर त्या कातळ खोरीच्या पायऱ्या लागतात त्या आपणाला घेऊन जातात. त्या महाराजांच्या वैयक्तिक तिथे श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपली तपश्चर्या ध्यानधारणा केली होती तिथे. आता मात्र वातावरण एवढं बेधुंद करणार आहे. समोरचा जो वॉटरफॉल जो रिटर्न फिरतोय तो पाहणं एक पर्वणी आहे. ते पाणी खाली येतच नाही आहे. आता आपल्या कॅमेऱ्यात दिसतंय काही देव जाणे, परंतु पायची जर म्हटलं, अरे वा, आहे की नाही, एकदम छान. आणि या समोर चला जाऊया तिथपर्यंत. तर त्या समोर काठावर पुरल्या पायऱ्या आपण चढून जर वरती आलो तर आपल्याला प्रथम दर्शन होतं या आकृतीचं. काठावर पुरी आहे आणि समोर हा शिलालेख आहे. शिलालेखाच्या या साईडला संत तुकाराम महाराजांचा या ठिकाणी तपश्चर्या केली ते ठिकाण. आणि त्याच्याच बाजूला इथे समोर आतमध्ये आहे हा भागीरथी कुंड आहे. कुठे हा समोर दिसतो इथे. हा आता पाण्याने ओव्हरफ्लो झाला आहे तो भागीरथी कुंड आहे. आणि त्या भागीरथी कुंडाच्या समोर किंवा वरती इथे समोर दिसते आपल्याला ती छोटी नैसर्गिक केव आहे. त्याच्यावरून हे पडणारं पावसाचं पाणी. सुंदरसा धबधबा पाहावं तेवढं कमी आहे. त्याचं सौंदर्य, अंगावर येणारे तुषार, अरे बापरे. तर चला आता जाऊया आपण पुढे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी 15 दिवस जे भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यानधारणा केली ते हे ठिकाण आहे. त्या काळी तिथे सर्प, विंचू, वाघ यांच्या अंगाला झोंबले. कारण आज देखील जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण जंगल एरिया आहे. घनदाट जंगलामध्ये हा भालचंद्र डोंगर हे भामगिरी आहे. तर त्यावेळी काळी काय असेल आपण विचार केलेलाच बरा. त्यांनी ते आसन सोडलं नाही, आसन मोडलं नाही. तर ज्याप्रमाणे कापूर हा एखाद्या वातीजवळ जर नेला आणि त्या वातीबरोबर जो तसा एकरूप होतो त्याप्रमाणे
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि श्रीहरी पांडुरंग हे एकरूप झाले. याचं वर्णन तुकाराम महाराजच आपल्या अभंगामध्ये करतात. ते असे 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठवा भेटला निराकार, भामगिरी पठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी, निर्वाण जाणवणी आसन घातले, ज्ञान आरंभिले देवाजीचे, सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विरला, तैसा देह झाला तुका म्हणे. या अभंगाप्रमाणे तुकाराम महाराजांना येथे साक्षात्कार झाला. हे आहे भामचंद्र डोंगर. हे पुण्यापासून जवळच आहे. समोरच आपल्याला इथनं दिसतं ते, आता ह्या डागारमध्ये दिसत नसेल, समोर आहे भंडारा डोंगर. देहूपासून साधारणतः एक 11 किलोमीटर अंतरावरती भामचंद्र डोंगर आहे. या पवित्र ठिकाणाला अवश्य भेट द्या. त्या गोष्टीचं वाईट वाटतं की लोक येतात, आता हे आपण गोळा केलेलंच आहे, जेवढं हातामध्ये गोळा करता येईल तेवढं, आणि ह्या अशा ठिकाणी, त्या पवित्र ठिकाणी गडकिल्ल्यांवरती कचरा करून जातात. आता का ह्या असे छोटे छोटे जे प्लॅस्टिकचे कागद आहेत, प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत, काय त्यांना खाली घेऊन जाऊशी वाटत नाही आहेत. ज्यावेळेला तुम्ही एखादी पाण्याची बॉटल किंवा खाण्याचा बिस्किटचा पुडा चॉकलेट घेऊन वरती येता, त्याचे रेपर रिकामी झाल्यावरती काय त्याचे वजन असेल. हां, ही घाण गडकिल्ल्यांवरती या अशा पवित्र ठिकाणी घेऊन आला तरी परत ती रिटर्न नेण्याची जबाबदारी आपली आहे, आणि ती जबाबदारी पाळा. चालता चालता फक्त खाली येता जे हाताला लागेल, तो कचरा हाताला लागेल तो आपण गोळा केला. अक्षरशः येताना बिअरची कॅनं देखील त्याच्यामध्ये नाही. कमीत कमी ह्या लोकांनी संतांच्या भूमीला देखील सोडलं नाही. मित्रांनो, येत जाऊ ना इकडे, येत जाऊ नका इकडे, काळजी घ्या. तुम्ही संतांना तरी सोडा, गडकिल्ल्यांना सोडा. तुम्हाला दारू प्यायला धिंगाणा घालायला भरपूर जागा आहेत, तिकडे जावा, काळजी घ्या. प्रत्येकाने जरी कमीत कमी जेवढे हाताला लागेल तेवढं प्लॅस्टिक जरी खाली आणलं तरी आपले गडकिल्ले स्वच्छ होतील.